नमस्कार, मी उमेश जानराव. शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण टरबूजच्या प्लॉटमध्ये आहोत आणि टरबूज आपण जे म्हणतो की हिवाळ्यामध्ये जी लागवड करत असतात शेतकरी बरेचसे, तर हिवाळ्यामध्ये काय होतं, बऱ्याचशा अडचणी येत असतात. तर आणि त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, टरबूजचे प्लॉट सक्सेस होत नाही आणि बरेचसे टरबूजचे प्लॉट जे आहेत तर ह्यावर्षी फेल गेलेले आहेत. म्हणजे काय झालं, शेतकऱ्यांची वेल्टिंगचा प्रॉब्लेम नंतर आला. सुरुवातीला थोडंसं टरबूजाची वाढ झाली नाही, व्यवस्थित सेटिंग झाली नाही, तर बऱ्याचशा समस्यांना यावर्षी शेतकऱ्यांना नाही का तोंड द्यावं लागलं. तर आज असेच एक शेतकरी जे आहेत आपले रमेश भाऊ यांनी 6 एकर टरबूजाच्या प्लॉटचं नियोजन कसं केलं, तर हे आपण आज त्यांच्याकडून नाही का माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आपण भेटूया आता जे आपले शेतकरी आहेत. तर आपले शेतकरी जे आहेत रमेश भाऊ, तर यांच्याकडून आपण आज माहिती जाणून घेऊ की यांनी या 6 एकर प्लॉटचं नियोजन कसं केलं आणि कशा पद्धतीनं त्यांनी त्याचं नाही का पूर्ण संगोपन केलं. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. तर भाऊ, आपलं आमच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि भाऊ, आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की ह्या जो 6 एकरचा प्लॉट आहे, तर सगळ्यात आधी सांगा की तुम्ही व्हरायटी कोणती निवडली होती? आम्ही कावेरी सीड्सची 1901 व्हरायटी निवडलेली. बरं. तुम्ही जे रोप आहे तर हे काही नर्सरीतून आणले होते तुम्ही? नाही, घरीच तयार केले होते. पूर्णच्या पूर्ण जेवढे 6 एकर साठी लागणारे जे रोप होते ते तुम्ही पूर्ण घरी तयार केले, त्याच्यामुळे तुमचा बराचसा पैसा वाचला असेल. 50%. कारण की आज आपण बघतो की शेतकऱ्यांचा बराचसा पैसा असतो हा रोपामध्ये, म्हणजे जवळपास 30 ते 40% रक्कम ही नाही का शेतकऱ्यांना आज रोपासाठी लागत असते. बरोबर. त्याच्यामुळे तुमची 30 ते 40% रक्कम ही तिथंच वाचली, रोप घरी तयार केले. बरं. आणि त्याच्यानंतर तुम्ही लागवड कशा पद्धतीने केली होती? लागवड काय, आम्ही पहिले घरी रोप तयार केलं. हो, ट्रे आणून, कोकोपीट आणून वरती गच्चीवर तयार केलं. बरं बरं. त्याच्यानंतर मग 20 डिसेंबरला आम्ही लागवड केली. हो हो. बरं. आणि मल्चिंग अंतरलं होतं, तर याचं जे अंतर होतं तुमचं 2 रोपातील अंतर आणि 2 बेड मधलं अंतर हे किती होतं? 2 बेड मधलं अंतर 5 फूट होतं आणि 2 रोपांमधलं अंतर 1.5 फूट होतं. 1.5 फुटाचं होतं. बरोबर. आणि सुरुवातीला थंडी जास्त होती सुरुवातीच्या काळामध्ये, त्यावेळेस तुम्ही काय असं काळजी घेतली त्याच्यासाठी की जी थंडीमुळे थोडीशी वाढ वगैरे चांगली व्हायला पाहिजे? थंडी त्याच्यामुळे आम्ही पाणी थोडं लिमिट मध्ये सोडलं, कमी प्रमाणात सोडलं. बरोबर. भरपूर काही जास्त पाणी सोडलं नाही. हो हो हो. अर्धा तास दिलंय सुरुवातीला पाणी. बरं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये ड्रिंचिंग वगैरे, म्हणजे काही त्याला नागाळे म्हणतो आपण, हो, त्याला ड्रिंचिंग केली ना, याच्यासाठी काही ड्रिंचिंग केली होती तुम्ही? हो, केलते ना. त्याला ह्युमिकची आणि व्हॅलियम फॅक्सीची ते ड्रिंचिंग केलते ना. बरोबर. आणि आणखीन वाढीसाठी जे काही खत वापरत असतो आपण, तर त्याच्यासाठी काय वापरलं तुम्ही, जी वेल वाढीसाठी चांगली फुटवे, वाढ आणि सेटिंग वगैरे व्हायला पाहिजे, याच्यासाठी काय वापरलं तुम्ही? त्याच्यासाठी 1919 ड्रिप मधून सोडलं होतं. हो. आणि बायो 303 पण दिलता फवारणी मधून. अच्छा. बरं. 1261 टन ते. हो हो. फुटव्यासाठी 1261 टन ते वापरलं होतं. आणि सेटिंग साठी जे कळी सेटिंग व्हायला पाहिजे त्याच्यासाठी काय वापरलं तुम्ही? बरं, चला ठीक आहे, काही अडचण. आणि नंतर वेला जे फुगवणीसाठी जे आपण म्हणतो खत, औषधे, फुगवणीसाठी काय वापरलं तुम्ही आणखी? ते शुभम ॲग्रोचं टरबूज स्पेशल ती किट वापरलेली होती. अच्छा. मग ते सोडल्याच्या नंतर तुम्हाला काही असा रिझल्ट जाणवला का खरोखर नाही का, याची साईज वगैरे चांगल्या प्रकारे होती? हो, वाटला ना, रिझल्ट वाटला ना. हो. तर ते तुम्हाला एक विचारताच राहिलो, तुम्हाला जे रिझल्ट बघायचे होते त्याच्यावाले खरोखर काय रिझल्ट असते, तेवढं आमच्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही एक सांगा ना की तुम्ही तो काय प्रयोग केला होता त्याच्यासाठी? सोडायच्या आदल्या दिवशी आम्ही, म्हणजे ज्या दिवशी सोडला ना त्या दिवशी फळाला चिकटे मारून ठेवला होता आम्ही. आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी आम्हाला रिझल्ट आला, तर 4 बोटाचा अंतर पडला होता त्या टेप मध्ये. अच्छा. म्हणजे इतका मोठा फुगवणीमध्ये तुम्हाला डिफरन्स पडला. तर बघा शेतकरी मित्रांनो, खरोखर शेतकरी जे म्हणतो आपण हे किती अनुभवी आणि प्रत्येक शिकातून नाही का शिकण्यासारखी गोष्ट आहे त्यांच्याकडे, की कुठल्याही कंपनीचा जर तुम्हाला रिझल्ट घ्यायचा असेल तर हे शेतकऱ्यांनी एक म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना खरोखरच त्या औषधाचे त्यांना रिझल्ट बघायचे होते की ते रिझल्ट आहे का नाही आहे. तर याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं, औषध सोडायच्या आधी त्या फळाला पूर्णपणे नाही का चिकट टेपना नाही का त्याला मार्किंग केली होती. आणि खरोखर ते म्हणतात असं की 3 दिवसाच्या नंतर आम्हाला कमीत कमी 4 बोटाचा गॅप, म्हणजे इतकी त्याची फुगवण झाली होती. तर आमच्या शेतकरी मित्रांसाठी आता एक सांगा तुम्ही की हा जो प्लॉट आहे, हा आता तुमचा जो प्लॉट आहे हा जवळपास
दुबईसाठीच एक्सपोर्ट हो, होतोय पूर्ण माल. दुबईसाठीच म्हणजे export होतोय. इतक्या उच्च क्वालिटीचा हो. नाही का तुम्ही आज माल नाही का पिकवलेला आहे. हो, हो. आता जे कंटेनर आहे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवूच ही कंटेनर कशा पद्धतीने भरले जात आहे. एवढंच आहे, हो. आता इथं काय झालं, आता हे ट्रॅक्टर वगैरे भरणं चालू हो, आहे. हो. इथून म्हणजे काय होतं, ते कंटेनर वगैरे इथं यायला व्यवस्था नाही, हा. त्याच्यामुळं हे अडचणीमुळं. कंटेनर हे बाहेर हो, भरताय. हो, हो. आणि खरोखर तुम्ही खूप उच्च क्वालिटीचा नाही का असा प्लॉट पिकवला, उच्चतम क्वालिटीचा, आणि आपल्याला भाव पण चांगला हो, मिळाला. भाव पण चांगला भेटतो. बरोबर आहे की नाही? तर चला, शेतकरी मित्रांसाठी तुम्ही आम्हाला खूप मोलाचं असं माहिती दिली, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा नमस्कार. अभिनंदन. बघू शकता अशा पद्धतीने आता हा कंटेनर भरणं चालू आहे. जवळपास 30 टनाचा कंटेनर आहे. आणि हा कंटेनर जो चाललाय आता, तर हा दुबई मार्केटला चाललेला आहे. दुबईसाठी हा टरबूजचा कंटेनर आता एक्सपोर्ट होतोय. जवळपास 30 टनाचे जवळपास 2 कंटेनर भरताय. आणि काल एक कंटेनर अजून भरून गेलेला आहे. म्हणजे जवळपास 80 ते 90 टनापर्यंत आता माल इथं निघतोय. आणि अजून किती निघणार आहे, शेवट किती निघल हे आपण त्याचे नाही का नंतर टॅली तुम्हाला नंतर सांगू. किती किलो पर्यंत भरण? 7.5 बसता नक्की. नक्की 100% 7.5 बसता. बरं, माल कसं काय निघू राहिला? एक नंबर माल. खालती अजून मोठा आहे.